नमस्कार, मी डॉक्टर उल्का समरेंद्र निंबाळकर। आज तुमच्या सगळ्यांसाठी हे पुस्तक मी घेऊन आली आहे। 13 गोष्टी ज्या खंबीर पालक करत नाहीत, ॲमी मॉरिन। याचा अनुवाद केला आहे कीर्ती परचुरे। या 13 गोष्टी काय आहेत ह्याचा मला खूप असा प्रश्न पडला, कुतूहल होतं, उत्सुकता होती आणि म्हणून मी हे पुस्तक वाचायला घेतलं की पालकत्व हे आत्तापर्यंत आपली आजी सांगतात, आजी आजोबा सांगतात, काका काकू सांगतात, आई बाबा सांगतात, तसंच आपण मुलांसोबत वागत असतो। परंतु या पुस्तकात लेखिकेने वेध घेतला आहे की खंबीर पालक होणं गरजेचं का आहे आणि मग अशा कोणत्या 13 गोष्टी आहेत की ज्या खंबीर पालक करत नाहीत। मुलांना वाढवताना त्यांना मानसिकदृष्ट्या मजबूत आणि लवचिक कसं बनवायचं हे छोटे छोटे प्रयोग उपाय या पुस्तकात सांगितलेले आहे। या लेखिका ॲमी मॉरिन या फॉस्टर पालक, मानसोपचार तज्ज्ञ आणि कुटुंब व किशोरवयीन थेरपीमधील तज्ज्ञ म्हणून कार्यरत आहे। त्यांचं जो काही जगण्यातला जीवनातला अनुभव आहे त्याचं सार या पुस्तकामध्ये आहे। त्या 13 गोष्टी कोणत्या आहेत हे मी शॉर्टमध्ये सांगते, पुस्तक ओरिजिनल तुम्ही नक्की वाचा। तर पालक जे खंबीर पालक आहेत ते पीडित मानसिकतेला मान्यता देत नाहीत, पालकत्व निभवताना त्यांना अपराधी वाटत नाही, ते मुलांना आपल्या विश्वाचा केंद्रबिंदू बनवत नाही, त्यांचं सुद्धा सेपरेट आयुष्य असतं, ते भीतीतून निर्णय घेत नाही की इकडं पाठवू की नको मुलांना, हे केलं तर असं होईल, भीतीतून निर्णय घेत नाही, व्यवस्थित लॉजिकल रिॲलिटी चेक वापरून ते निर्णय घेतात, ते मुलांना आपल्यावर वर्चस्व गाजवू देत नाहीत, ते परिपूर्णतेची अपेक्षा करत नाहीत। परिपूर्णता म्हणजे परफेक्टच पाहिजे असं नाही, तर चुकातून मूल शिकणार आहे, ते मुलांना त्यांची जबाबदारी टाळू देत नाहीत, घरातली सुद्धा छोटी छोटी जबाबदारी मुलांनी ही घेतलीच पाहिजे, ते मुलांचं वेदनेपासून संरक्षण करत नाही। अरे हे मुलांना कळायला नको, घरात काहीतरी दुःखद घटना घडली आहे किंवा आर्थिक आपण चणचणीतून जातो आहे, तर याची वेदना नॉर्मली प्रोटेक्टिव्ह पॅरेंट मुलांना सांगत नाही, पण हे खंबीर पालक आहेत, ते मुलांना वेदनेपासून संरक्षण करत नाही, ते जे घडत आहे ते सोप्या भाषेत मुलांना कळेल अशा भाषेत सांगतात, ते स्वतःला मुलांच्या भावनांसाठी जबाबदार धरत नाही, ते मुलांना चुका करण्यापासून थांबवत नाही, ते शिस्त आणि शिक्षा यात गल्लत करत नाही, शिस्त लावणं आणि शिक्षा देणं यात गल्लत करत नाही, ते गैरसोय टाळण्यासाठी शॉर्टकटचा वापर करत नाही। मी दमलेलोच असतो, मला खूप जॉबमध्ये मला वेळ जातो माझा, म्हणून तर मुलं ही काय म्हणणार घडण्याच्या वयात असतात, तर त्यांना वळण देण्यासाठी ते वेळ काढतात, कोणताही शॉर्टकट ते वापरत नाहीत, ते आपली मूल्य विसरत नाहीत। असं म्हटलं जातं की आई बाबा जसे असतात किंवा घरातले मोठी माणसं जशी असतात तशीच मुलं होतात, तर ते आपली मूल्य कधीही विसरत नाही। तर खूप सुंदर पुस्तक आहे, नक्की वाचा। धन्यवाद।